बक्षिसाच्या स्वरूपाची जी पहिली 4 बक्षिसं जाहीर करायची आहेत, तर मी डॉक्टर प्रबोध बराडे सर यांना विनंती करतो की त्यांनी पुढील मार्गदर्शन करावं आणि बक्षिसं जाहीर करावं. नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांसमक्ष सांगू इच्छितो की मागील एक वर्षभरापूर्वी डॉक्टर प्रवीण माने आणि आमची चर्चा झाली. त्या चर्चेअंती शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण अजून काय करू शकतो आणि काय करू शकतो. समाज माध्यमांमध्ये शिवाजी महाराजांच्या बाबत अनेक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत आणि संभाजी महाराजांच्या बाबत थोडंसं त्रोटक लेखन आहे. तर आपण जास्तीत जास्त हा संभाजीराजेंचा इतिहास समाजासमोर कसा पोहोचवू शकतो अशी आमच्या दोघांमध्ये चर्चा झाली होती. आम्ही सर्वजण त्या चर्चेमध्ये होतो. अर्थात शेवट डॉक्टरांनी 1-1.5 महिना त्याचं पूर्ण वाचन करून पूर्ण 30 दिवसांचे 30 एपिसोड बनवले. यूट्यूब बेसवरती हे सगळे एपिसोड होते आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी इथं जाणीवपूर्वक सांगू इच्छितो, प्रत्येक गोष्ट संदर्भाने आणि अभ्यासाने डॉक्टरांनी घेतलेली आहे. त्याचं कारण देखील सांगतो की त्यांनी वापरलेले जे संदर्भ ग्रंथ आहेत, डॉक्टर कमल गोखलेंचं संभाजी हे पुस्तक, हा ग्रंथ हा आजही अभ्यासकांना तेवढा दर्जेदार आहे, प्रथम ग्रंथ म्हणून आम्ही त्याला मानतो. डॉक्टर सदाशिव शिवदेंचं ज्वलन तेजस संभाजी हे पुस्तक त्यांनी वाचलेलं आहे. वासी बेंद्रेंचं वाचलेलं आहे आणि ह्या सगळ्या ग्रंथांच्या सहित प्राथमिक साहित्य, दुय्यम साहित्य याचा अभ्यास करून ते स्वतः व्यक्त झालेले आहेत. आता हे व्यक्त झाल्याच्या नंतर या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि मग आता यावर्षी आपण काय करूया, पुन्हा संभाजीराजेंचा जागर कसा करता येईल, बलिदान दिवसाच्या निमित्ताने अजून आपल्याला काय करता येईल, हा पुन्हा विचार त्यांनी केला. पुन्हा आम्ही सगळे अभ्यासक मंडळी एकत्र आलो आणि या एका कल्पनेने जन्म घेतला. मी आपल्या सर्वांसमक्ष सांगू इच्छितो, अतिशय आनंदाने, अतिशय उत्साहाने, अतिशय उल्हासाने या सगळ्या स्पर्धेमध्ये देशाविदेशातून लोक सहभागी झाल्याचं आपल्याला इथं दिसून येत आहे. प्रायोजक म्हणून देशाविदेशातून लोक सहभागी झालेली आहेत. लांब लांबच्या मी इथं पाहत होतो, कोण कोल्हापूरहून सहभागी झालं आहे, तर कोण लोणावळ्याहून सहभागी झालं आहे, कोण पुण्यावरून आहे, कुणी पिंपरी चिंचवडहून आहे. अशा दुरून दुरून लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. हा सहभाग आपल्याला हे सांगतो की आम्हाला संभाजीराजेंविषयी विशेष प्रेम आहे. आम्हाला देखील अभ्यास करायचा आहे, पण आम्हाला साधनं तेवढी उपलब्ध नाहीत. म्हणून डॉक्टरांचे हे व्हिडिओ हे एका मैलाचे दगड या क्षेत्रात ठरतात. मी आपल्या सर्वांसमक्ष सांगेन की डॉक्टर मानेंनी फक्त हे व्हिडिओ बनवून संभाजीराजेंचा इतिहासच समोर मांडलेला नाही आहे, तर त्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांना देखील घडवणं किंवा त्यांचे कुटुंबीय देखील तेवढ्या सक्षमपणे हे सगळं चरित्र स्वतःच्या जीवनामध्ये पाळतायत, अंगभूत त्यांनी करून घेतलेलं आहे. डॉक्टर वर्षा माने त्यांच्या सौभाग्यवती, पूर्णवेळ शिवचरित्र कसं जगायचं आहे, शंभूचरित्र कसं समजून घ्यायचं आहे. मुलगा आदित्य आहे, त्यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये स्वतःच्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये मोठं कर्तृत्व करून दाखवलं आहे. क्रिकेट विश्व आहे, अर्थात ते विश्व वेगळं आहे, पण त्यांचे आदर्श कोण हे डॉक्टर कायम एकच शब्द सांगत आले, फक्त शिवशंभू. याच्यामध्ये कुणीही व्यक्ती महत्त्वाचं नाही. डॉक्टरांनी काय केलंय, आम्ही कुणी अभ्यासकांनी सपोर्ट केला, सगळे अगदी शून्यावरती. याच्यात महत्त्वाचं एकच गोष्ट आहे की शिवशंभू चरित्राचा प्रचार आणि प्रसार या एका गोष्टी खातर सगळे लोक एकत्र येतात. या एका छत्राखाली सगळे लोक एकत्र येतात आणि म्हणून मला आपल्या सर्वांना सांगावं वाटतंय की या छत्राखाली एकत्रित आलेल्या लोकांना आपल्याला वेगळं शिकवावं लागत नाही. ही लोक शिकतात, ही लोक राष्ट्रनिष्ठा शिकतात, ही लोक ध्येयवाद शिकतात, ही लोक आपल्या जीवनामध्ये समर्पित भाव शिकतात, समर्पण शिकतात आणि या सगळ्या गोष्टींमुळं समाज निर्व्यसनी बनतो, चारित्र्य संपन्न बनतो. या सगळ्या गोष्टी होत राहतात. आज मी आपल्या सर्वांसमक्ष 4 नावं ही सांगणार आहे की ज्यांनी दुरून दुरून याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यातलं प्रथम नाव मी सांगतो, कुमारी प्रणाली रामचंद्र माने. ही कोल्हापूरहून सहभागी झालेली विद्यार्थिनी आहे. ती GNM नर्सिंग कॉलेजच्या पहिल्या वर्षामध्ये आहे. तिचं मोठं कौतुक आम्हाला आहे, कारण कोल्हापूरवरून एवढ्या एपिसोड पाहून याच्यामध्ये स्वतःचं नोंद करणं, त्याच्यामध्ये लिहिणं आणि एवढे सगळे एपिसोड पाहणं ही छोटी गोष्ट नाही आहे. तिने सहभाग घेतला तर कुमारी प्रणाली रामचंद्र मानेचं विशेष कौतुक. दुसरं नाव मी आपल्या सर्वांसमक्ष सांगतोय, कुमारी काव्या ठाकूर. वय वर्ष 13, इंद्रायणी इंग्लिश मीडियम स्कूल, तळेगाव, दाभाडे. शालेय विद्यार्थिनी आहे, पण शालेय विद्यार्थिनी असताना देखील आपल्या आईवडिलांचा मोबाईल घेऊन या सगळ्या एपिसोड पाहून
तिला नेमकं काय व्यक्त व्हायचं आहे ती झालेली आहे. तिचं एक विशेष कौतुक. तिसरं नाव कुमारी अनन्या जाधव, वय वर्ष 10. ही सुद्धा शाळेमध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे. सिंहगड पब्लिक स्कूल लोणावळ्यामध्ये शिकते. मगाशी मी जे सांगितलं कोल्हापूरहून आहेत, मुंबईहून आहेत, लोणावळ्याहून, त्यातली ही लोणावळ्यातली विद्यार्थिनी. हिने स्वतः सहभाग घेतला आहे आणि छान पद्धतीने क्रमांक 3 तिचा आहे. चौथं नाव मी आपल्याला सर्वांना सांगतोय. ॲडव्होकेट वसुंधरा देशमुख, वय वर्ष 41, नांदेड सिटी, धायरी, पुणे येथून त्यांनी सहभाग घेतलेला आहे. म्हणजे मला एकंदरीत काय सांगायचं आहे सगळ्यांनी समजून घ्यावं. आबालवृद्धांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे. कुणी शालेय विद्यार्थिनी आहे, तर कुणी ज्येष्ठ आहेत, कुणी महिला आहेत. निरनिराळ्या प्रोफेशनमधली मंडळी एकत्र येत आहे. हे एपिसोड पाहत आहेत, हे संभाजीराजे समजून घेत आहेत आणि व्यक्त होत आहेत. या सर्व गोष्टींच्या अंताला मी आपल्या सर्वांसमक्ष हे नावं डिक्लेअर केलेलीच आहेत. पुढची नावं आमचे मित्र इतिहास अभ्यासक विनय भाऊ डिक्लेअर करणार आहेत. पण आपल्या सर्वांसमक्ष सांगत असताना शेवटाला हेच सांगेल की अंतिमतः तळेगावमध्ये शिवशंभू स्मारकाचं मागच्या वर्षी लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये त्या भूमीमध्ये 100 गडांवरची मृदा आमच्या सचिनराव शेडगेच घेऊन आले होते आणि 100 गडांवरचं जल आम्ही आणलं होतं. तिथे आम्ही त्या जलाने अभिषेक केलाय. ती मृदा त्या मातीत मिसळली. या सगळ्या तळेगावच्या सगळ्या मावळच्या केंद्रस्थानी आज काय शिवशंभू भक्तांचं आश्रयस्थान काय, हे शिवशंभू स्मारक आहे. आणि या शिवशंभू स्मारकाच्या माध्यमातून सगळे शिवप्रेमी, सगळे राष्ट्रप्रेमी, सगळे लोक एकत्र येत आहेत. तिथे निरनिराळे कार्यक्रम करत आहेत आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उदयाला आलेलं फळ म्हणजे हा आजचा कार्यक्रम आहे. तरी मी आपल्या सर्वांना इथे थांबत असताना पुन्हा सांगेल, स्पर्धकांसाठी मी आता बोलतोय की ज्या पद्धतीने, ज्या प्रेरणेने, ज्या उत्साहाने आपण सर्वांनी या सगळ्या संभाजीराजेंचा इतिहास समजावून घेतला, या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या, फक्त ह्या सांगितलेल्या गोष्टी या स्पर्धेपुरत्या राहू नयेत, तर ह्या जीवनात आचरण करण्यासाठीच्या गोष्टी आहेत. संभाजीराजांना उणे 32 वर्षांचं आयुष्य मिळालं, शिवाजीराजांना उणे 50 वर्षांचं आयुष्य मिळालं. पण ह्या त्रोटक आयुष्यामध्ये देखील जगात म्हणजे त्याला एक संकल्पना आहे, यावत चंद्र दिवाकर विलसत स्थावत समुंजम भते. जोपर्यंत चंद्र सूर्य ह्या आकाशात आहेत तोपर्यंत त्यांची नावं कधी मिटू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला एक श्लोक आठवतोय. त्या श्लोकाने मी माझ्या बोलण्याचा समारोप करतो की कशासाठी आणि जगावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. कशासाठी आणि जगावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. लढू पांग फेडा वया मातृभूचे, जगू पांग फेडा वया मातृभूचे. आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे, आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे. हा सगळ्या भारताचा ध्येयमंत्र फक्त 2 आहेत. हा भारत या 2 रक्तगटांवर उभा राहिला आहे. हा भारताचे 2 अधिष्ठान आहेत, एक शिवाजीराजे, एक संभाजीराजे. या सर्वांचं चरित्र आपण जे समजावून घेतलेलं आहे स्पर्धकांनी, हे चरित्र नाना ठिकाणी तुम्ही पोचवावं, नानाविध माध्यमातून पोचवावं आणि एकंदरीतच सगळा समाज हा शिवशंभू भक्त करावा. म्हणजेच भारताला पुढच्या काळामध्ये कुणी स्पर्धक राहणार नाही. भारत महासत्ता होण्याच्या दृष्टीने मोठी वाटचाल करेल. धन्यवाद.